दरवाजाला मठ म्हणून म्हणाले त्याने म्हटलं घ्या हा वेगळा आहे. इकडे जवळ जरा दाखवा म्हणजे घरात कसे साप येऊ शकतात बघा. आणि हा तर रात्र दिवस फिरतो, फक्त दिवसा फिरणार. आम्ही रात्री 12 वाजता परवाशी पकडला ना. हा त्याच्यापेक्षाही शांत आहे. शांत आहे, शांत आहे. वेगळं सांगायची गरज आहे. असं ग्लोव्ह नसताना मी पकडालोय. आपण किती भीतोय कॅमेरा पण पळालो इकडे तिकडे, पण भ्यायची गरज आहे काय? भ्यायची गरज नाही. तसा नाही आहे. खरं तर त्या दिवशी धामण सापडला होता, ते पिल्लू होतं. हा वयानं मोठा असलेला साप आहे आणि त्याच्यापेक्षा साधा आहे. साधा आहे. तर रात्री 12 वाजता मित्रांनो साप पकडला होता एक 4 दिवसापूर्वी. म्हणजे साप असे येऊ शकत होता. बघितलं तुम्ही किचन मध्ये आहे म्हणून व्हिडिओ महत्वाचे वाढतात. नाणेटी गार्डन मध्ये शो साठी पाळण्यात का हा शांत साप आहे. पाळीव असावा एवढा शांत आहे. वेगळं सांगण्याची गरज नाही, माफ करा. आम्ही त्याच्यावरती लेक्चर द्यावा असा विषय नाही आहे. मी अगदी उघड्या हाताने जाऊन त्याला पकडतो, तो चावत नसेल तर आम्ही का भीतो हा स्वतः तुम्ही प्रश्न विचारायचा आहे. त्यामुळे सापाची भीती हा मानसिक रोग झाला. मी पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो, जे गरजेचं भ्या, पण लोकांना माहिती नसल्यामुळे भिणं, अज्ञानाला याला मारणं, स्वतः भिवून भिणं हे चुकीचं आहे. नानटी जातीचा अतिशय सुंदर दिसणारा बिनविषारी आणि सर्वात शांत सापामध्ये ओळखला जातो बापा स्ट्रिपे किलबॅक म्हटलं जात आहे. याच्यापासून धोकाने पुढचे 2 फोन तिथं जावं लागतंय. त्यामुळे मी बंद करतोय. पण ही माहिती फार महत्वाची आहे. आपण सापांना ओळखणे किती गरजेचं आहे, त्यामुळे आपली भीती दूर होऊ शकते. धन्यवाद.